12 काळांमधले 4 काळ या ठिकाणी दिसत आहेत. प्रत्येक काळातली 2-2 वाक्य आहेत. तर सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं पहिलं वाक्य आहे, मी रोज सकाळी लवकर उठतो किंवा उठते. तर पहिलं राऊंड आपण घेऊया अश्विनी मेहत्रे मॅडमचा. मॅडम सांगा, मी रोज सकाळी लवकर उठते. इंग्लिशमध्ये कसं सांगाल? थांबा थांबा. मेहत्रे मेहत्रे मॅडम सांगतात का बघू, नाही तर मग तुम्ही सांगा. मॅडम तुम्ही सांगताय? सांगा. बर बर चालतंय. कोण, प्रतिभा मॅडम होत्या का? प्रतिभा मॅडम बोला बरं. आय वेकअप अर्ली मॉर्निंग डेली. ओके, आता पटकन 4 वाक्य सांगून टाका इंग्लिश मध्ये. हा हा. हम्म. हम्म. येस. हम्म. हा. आणि हा, तर दुसरं वाक्य, आय डोंट वेकअप. हा, आय डोंट वेकअप अर्ली मॉर्निंग एव्हरी डे. असं ते नकाराचं मध्ये डो नॉट नव्हतं, मला फक्त नॉट म्हणला. ठीक आहे, व्हेरी गुड. चालेल. आता या ठिकाणी मनीषा चव्हाण मॅडम तुम्ही उत्तर देणार आहात. वाक्य आहे, तो दररोज व्यायाम. मनीषा, शी डज एक्सरसाइज एव्हरी डे. व्हेरी गुड. नकार सांगा. शी डज. हा. ओके. मग तुम्ही जे होकार घेतला होता, हा, तर तुम्ही होकार घेतला होता, ही डज एक्सरसाइज एव्हरी डे, है ना? हा, नाही, होकार काय आला होता? होकार. हा, मग डज यासाठी घेतला, तर या ठिकाणी डूला येस लागला, अशा अर्थाने घेतला ना. ही डज एक्सरसाइज एव्हरी डे. तर नकार मग असं व्हायला पाहिजे, ही डज नॉट डू एक्सरसाइज एव्हरी डे. हा. येस. आणि प्रश्न, डज ही डू एक्सरसाइज एव्हरी डे आणि डझंट ही डू एक्सरसाइज. हा, तर डू यायला पाहिजे मूळ क्रियापद म्हणून. आणि जर, बोला. हा, तेच सांगणार होतो आता, जस्ट सांगणार तेवढ्यात मला श्रद्धा मॅमने सांगितले की सर एक विचारू का. तर बरोबर सांगितलं श्रद्धा मॅडम, की असं पण होऊ शकतं. एक्सरसाइजला एस लागू शकतो. ही एक्सरसाइजेस एव्हरी डे. नंतर ही डज नॉट एक्सरसाइज एव्हरी डे. डज ही एक्सरसाइज एव्हरी डे अँड डझंट ही एक्सरसाइज एव्हरी डे. असं पण होतं. किंवा ही डज एक्सरसाइज एव्हरी डे. पण हे जरा अवघड घेण्यापेक्षा एक्सरसाइजला एस लावून टाका, मग तुमचं गडबड नाही होणार. गॉट इट श्रद्धा मॅडम? ओके. आता याच्या पुढचं वाक्य जे आहे, ते आपल्याला अनुराधा देशपांडे मॅडम आपल्याला उत्तर देतील. अनुराधा देशपांडे मॅडम, तुमचं आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि वाक्य आहे, मी आत्ता जेवत आहे. कसं म्हणाल अनुराधा देशपांडे मॅडम? अरे बर, काय हरकत नाही. ओके, फाईन. दीपाली शिंदे मॅडम. हा, चालेल. या. हो, आहे आहे. आहे. यस. चालेल चालेल. यस, दीपाली शिंदे मॅडम, इट्स युअर राऊंड. मी आता जेवत आहे, सांगा. हा, ऐका. आय एम इटिंग म्हणलात तुम्ही. आता अजून कोण सांगते सांगा बरं, आय एम इटिंग नाही होणार. मी इटिंग म्हणजे खात आहे असं. आय एम हॅव्हिंग डिनर. पण इथं संध्याकाळीच काय सकाळचं म्हणलंच नाही काय. फक्त मी आता जेवते असं हा. हा.
डिनर नाही होणार, कारण डिनर का लंच इथं उल्लेख नाही केलेला आहे. हा, आय एम हॅव्हिंग अ मील नाव. मील म्हणायचं. मी आत्ता जेवत आहे. आय एम हॅव्हिंग अ मील नाव. आता याचे 4 प्रकार जे आहेत ते दीपाली शिंदे सांगा. बिनधास्त सांगा, चुकू द्या, काय टेन्शन नाही. चुकलं तर चुकलं. आय एम. बरं बरं. हा, बरं बरं, काय हरकत नाही. बरं. मग पुढे आता आपण घेऊया गीतांजली नाही ना, आपण आता गीतांजली शेलार मॅडम सांगा. आणि बिनधास्त चुकलं तर चुकलं, अडचण येत असेल तर सर पास करा असं म्हणलं तरी चालेल. काय काळजी करू नका, मी काय तुमची परीक्षा घेत नाहीये, फक्त आपण रिव्हिजन करतोय. गीतांजली शेलार मॅडम सांगणार आपण. हो, करा. हो हो. मी आता जेवत आहे. हम्म. हम्म. नाही, आय एम हॅव्हिंग अ मील नाव. हा, नकार सांगा. येस. नाव. प्रश्न सांगा. एम आय. एम आय. हा. एम आय हॅव्हिंग अ मील नाव. आणि नकारार्थी प्रश्नार्थी. एम आय नॉट. एम आय नॉट हॅव्हिंग अ मील नाव. ओके. येस. येस. आता माधुरी थिटे मॅडम तुम्ही सांगायचं आहे. ती पुस्तक वाचत आहे, सांगा. माधुरी थिटे मॅडम ती पुस्तक वाचत आहे. येत असं सांगा, नाही तर म्हणा सर पास करा. येस. नाही, चालू वर्तमान काळ आहे हा, त्याच्यामुळे इजचा वापर होईल. शी इज. हा. शी इज रीडिंग अ बुक. हा, नका घेऊ. शी इज नको म्हणा. शी इज रीडिंग अ बुक म्हणा. हा, नकार घ्या. शी इज नॉट. आ तो तुमच्या डोक्यात बसलेला आहे. शी इज म्हणू नका. इज नॉट. आ आता हा आहे ना, हा बुकच्या आधी जावा फक्त. शी इज नॉट रीडिंग अ बुक. हा. आता प्रश्न घ्या. आता इज पाहिलं का, इज शी. हम्म. बुक. आणि नकारार्थी आहे. इज अँड शी. येस, व्हेरी गुड. रीडिंग अ बुक. येस. मनीषा चव्हाण मॅडम तुम्ही झालात का व्हायच्या तो. बरं. आता मनीषा भोसले मॅडम तुम्ही सांगा मला. तुमचं वाक्य आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मधलं. मी हे पुस्तक आधीच वाचलं आहे. आधीच म्हणजे बिफोर. हे नंतर घ्यायचंय. भोसले. रोड नाही, रेड रेड. आय हॅव. आय हॅव रेड. हा. READ. सेम स्पेलिंग सेम राहतं, उच्चार रीडचा रेड होतो. हा. आय हॅव रेड दिस बुक बिफोर.
हा, आता नकार घ्या. व्हेरी गुड. प्रश्न घ्या. येस. नकार प्रश्न. व्हेरी गुड. फॅन्टास्टिक. आता येणार आहे आपण नीता शुभाकडे. काय म्हणताय? हा हा हा, चालेल ना, काही हरकत नाही. ऑलरेडी चालेल ना. ऑलरेडी पाहिला घ्यावं लागेल. ऑलरेडी आय हॅव रेड दिस बुक, असं ऑलरेडी वाक्य सुरू करावं लागेल. ओके. हा. नीता शुभागडे मॅम, तुमचं वाक्य आहे, त्यांनी आपले काम पूर्ण केले आहे. सांगा इंग्लिश मध्ये. नीता शुभागडे मॅम. हम्म. वा वा वा, व्हेरी गुड. नका सांगा. येस. प्रश्न घ्या. हॅव दे कम्प्लिटेड देअर वर्क. हा, नकार प्रश्न. व्हेरी गुड. फॅन्टास्टिक. आता प्लस तुम्ही सांगणार आता. तुमचं वाक्य आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मी 2 तासांपासून अभ्यास करत आहे. येस. हा. आय शॅल हॅव बीन स्टडिंग. वा वा वा, नकार घ्या. व्हेरी गुड. प्रश्न घ्या. येस. व्हेरी गुड. फॅन्टॅस्टिक. आता श्रद्धा मॅडम, मी तुम्हाला मध्ये मध्ये प्लस म्हणतो, तुम्हाला लागणार नाहीत. मी मी आपलं मजा म्हणतो. ओके ओके, चालेल. सारिका मॅम. हा, बोल. एक मिनिट हा. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. हा, मी पण ऐकत बसलो. हा संशय सारखा झाला. मी पण ऐकत बसलो अगदी. येस 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 येस. आय हॅव. नाही नाही नाही, इट्स ओके. मी पण बघतो, हा असेल मला वाटलं. मी समजतो फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. येस. येस येस येस. आता हे तुम्ही पुन्हा एकदा सांगा, चला आता. आय हॅव बीन स्टडी सिन्स. हा, घ्या नका. येस. प्रश्न. येस. शाबाश, आता बरोबर. व्हेरी गुड. आता सारिका मॅडम, तुम्ही सांगायचंय, तो सकाळपासून खेळत आहे. शाबाश. हॅज बीन म्हटलं बरोबर आहे. हा. हा. प्रश्न. येस. शबाश. रत्ना खर्डेकर मॅडम, तुमचा राऊंड आहे आता. आता मी स्क्रीन बदलतोय. बाकीच्यांचा ऑडिओ जरा बंद करताय. हा. येस. आता इथे
सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. मी काल पुण्याला गेलो. म्हणजे मी काल पुण्याला गेलो. रत्ना खर्डेकर मॅडम सांगा. तुम्हाला थोडस गडबड होईल यावेळी. हा, वा वा. टू पुणे. शाबाश, व्हेरी गुड. नकार घ्या. हा 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 हा. वजन घ्या. आय डिड नॉट. आय डिड नॉट. हा 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 हा. वेंटचा गो होतो. कारण हा साध्या भूतकाळाचा नियम बरेच दिवस झाले ना, म्हणून विसर पडू शकतो. आय डिड नॉट गो टू पुणे येस्टरडे. काय हरकत नाही. येस्टरडे. हा हा, प्रश्न घ्या. येस. हा 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 हा, पुणे आली पाहिजे. डिड आय गो टू पुणे येस्टरडे आणि डिडंट आय गो टू पुणे येस्टरडे. येस. हा हा हा. ते काय आहे, साधा भूतकाळ विसर पडला ना, पुढं 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 आलो ना आपण, तर थोडस रिव्हिजन लागेल. येस. आता या आता या ठिकाणी रेणुका बावधाने मॅडम तुम्ही उत्तर देणार आहात. तुमचं वाक्य आहे, तिने काल नवीन साडी घेतली. तिने काल नवीन साडी घेतली. येस, व्हेरी गुड. नकार घ्या. हम्म. डिड नॉट. येस. हम्म. येस. फक्त डीड आणि डीड न जोडलेला परचेस्ड न म्हणता शेवटचा डी निघून जातो, पहिलं रूप येतं परचेस. ओके. या आता स्नेहल कडलक मॅडम आपण सांगणार आहात. तुमचं वाक्य आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स मधलं. मुद्दाम मी इथं काळ पण काय दिलेत, की तुम्हाला कळावं म्हणून सोपं केलं अजून. मी काल संध्याकाळी चित्रपट पाहत होते किंवा होतो. स्नेहल कडलक मॅडम. कुठे गेलं बरं? आहेत का? आहेत. स्नेहल कडलक मॅडम आहात ना तुम्ही? आर यू देअर? बर. मग आता हे वाक्य सांगेल स्वप्नाली मॅडम. सांगा. हम्म. हम्म. व्हेरी गुड. नकार सांगा. येस. प्रश्न. हा. लास्ट. येस, व्हेरी गुड. आता ठाकरे मॅडम सांगणार आहे का तुम्ही? येस और नो? सुशीला ठाकरे मॅडम सांगणार आहात किंवा पास म्हणा? चला. बर. स्नेहल कडलक मॅडम सांगणार आहे का? येस और नो सांगा, म्हणजे विचारतो म्हणा, नाही तर पुढच्यांना. स्नेहल कडलक, आवाज येतोय का? नो. ओके. चला, प्रतिभा मॅडम तुम्ही सांगायचं बरं का आता. प्रतिभा दोन आलेत का आज बरं? थांब जरा मला बघूया. एकच आहेत ना, कारण अजून एक प्रतिभा मॅडम आहेत. बरं, एकच आहेत. प्रतिभा मॅडम. हा, तुमचं वाक्य बघा. पाऊस पडत होता आणि आम्ही घरात बसलो होतो. पाऊस पडत होता आणि आम्ही घरात बसलो होतो. एकच सांगा. नकार. होकार सांगा. येतोय आवाज? प्रतिभा मॅडमला बहुतेक आवाज जात नाही, रेंजचा प्रॉब्लेम आहे ना. बरं.
सांगा ना, सांगा. पाव इन द होम. हा, चालेल ना. ह्याचा नकार घ्या बरं. हा, व्हेरी गुड. आता अश्विनी म्हेत्रे मॅडम, तुम्ही सांगणार आहात बरं का. आहात ना तुम्ही. पास्ट परफेक्ट टेन्स आहे बघा. पूर्ण भूतकाळ आलेला आहे. मी त्याच्या येण्यापूर्वी जेवण केले होते. अश्विनी म्हेत्रे मॅडम, मी त्याच्या येण्यापूर्वी जेवण केले होते. मी त्याच्या येण्यापूर्वी. हा हा, बोला. हा हा. आय. बर. पास करू. बर बर. बर बर, ठीक आहे, काय हरकत नाही. बर बर, रिव्हिजन करा फक्त मागच्या काळांचं. दीपाली शिंदे मॅडम. हो हो. दीपाली शिंदे मॅडम सांगा. तो येण्यापूर्वी मी जेवण केले होते. आहात का दीपाली शिंदे मॅडम आपण? हो हो, चालेल. तो येण्यापूर्वी शेवटी घ्यायचा इंग्लिशमध्ये. मी जेवण केले होते आणि सुरुवात होणार आहे. बर, ओके. मग आता आपण विचारू एकेकाला बरं का. माधुरी थिटे मॅडम सांगू शकाल? बघा, नाही तर पास मारा. ओके. मनीषा चव्हाण मॅडम सांगू शकाल? हा, जवळ आला. थोडस चुकलंय. मनीषा भोसले मॅडम सांगा. हा. बिफोर. बिफोर यू. तो येण्यापूर्वी ना. बिफोर. मी त्याच्या 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 म्हणजे तो. ओके. थोडस इकडे तिकडे झालंय. आता 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 आपण घेऊया, जरा विचारू आपण हा. नीता शोभागडे मॅडम सांगा बरं. मी त्याच्या येण्यापूर्वी. हा. बिफोर ही रीच्ड. आय हॅड माय मील. आलाय जवळ. गुड. बरं, आता मी सांगतो ऐका. आय हॅड टेकन माय मील बिफोर ही केम किंवा बिफोर ही रीच्ड. लक्षात घ्या मी काय बोललो, परत सांगतो. हॅडचा वापर झालाय कारण पूर्ण भूतकाळ आहे. आणि क्रियापदाचे स्वरूप टेकन किंवा डन दोन्हीपैकी घेऊ शकता. आय हॅड टेकन माय मील बिफोर ही रिच्ड किंवा बिफोर ही केम. साधा भूतकाळ होईल पुढचा, म्हणून केम किंवा रिच. ओके. आता पुढचं वाक्य विचारतो. आता राऊंड आपण घेऊया. थांबा 2 मिनिटं. आता 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 आपण विचारूया. ओके. श्रद्धा मॅडम तुम्ही सांगा बरं का आता. वाक्य आहे. कुठे गेलं? शिक्षक येण्यापूर्वी विद्यार्थी वर्गात पोहोचले होते. शिक्षक येण्यापूर्वी विद्यार्थी वर्गात पोहोचले होते. सांगा. बिफोर केम. हा, येस, व्हेरी गुड. बरोबर आलं वाक्य. आता पुढचं वाक्य आहे. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण भूतकाळ. मी 2 तास अभ्यास करत होतो तेव्हा वीज गेली. आता तेव्हा वीज गेली राहू द्या बाजूला. एवढंच सांगा. मी 2 तास अभ्यास करत होतो. आता तेव्हा वीज गेल्यानंतर बघू आपण. आता एवढंच सांगा. मी 2 तास अभ्यास करत होतो. आणि हे वाक्य आपणास सांगणार आहे रत्ना खर्डेकर मॅडम. हा, प्रतिभा मॅडम, तुमचा आवाज थोडासा. हा, आवाज हे होतो असा, नीट येत नाहीये. तुम्ही थोडस रेंज असणाऱ्या ठिकाणी जर बसलात ना, तर तुम्हाला छानपैकी उत्तर देता येईल. हा, बोला. बोला बोला, मला आवाज येतो तुमचा, बोला. मी 2 तास अभ्यास करत होतो.
बोला. सांगताय. बर. रत्ना खर्डेकर मॅडम बोला बरं. हम्म. 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 हा, पुढचं नका घेऊ, एवढंच घ्या. मी 2 तास अभ्यास करत होतो. हा. फॉर फॉर 2 hours. आणि असं म्हटल्यानंतर पुढं पुढं आहे, तेव्हा वीज गेली. आय हॅड बीन स्टडिंग फॉर 2 hours. तेव्हा वीज गेली. आता हे कोणी पण सांगा. हा. कसं म्हणाल बरं, सांगा कोणी पण. आय हॅड बीन स्टडिंग फॉर 2 hours. तेव्हा वीज गेली. द लाईट हॅज गॉन. ओके. अजून कोण सांगते? द लाईट वेंट. ओके. लाईट वॉज गॉन. बरं. अजून कोण प्रयत्न करते? हं? आता मी तुम्हाला प्रॉपर शब्द सांगतो बरं का. लाईट वेंट, लाईट गॉन हे बोली भाषेत चालेल. म्हणजे कोण तुम्हाला चुकीचं म्हणणार नाही. पण प्रॉपर इंग्लिश आहे, द इलेक्ट्रिसिटी रेस्टोर्ड. RESTORED, restored. When the electric that time the electricity restored. असंही म्हटलं तरी चालेल. पण हे बोली भाषेमध्ये द लाईट हॅज गॉन किंवा लाईट वेंट हे चालू शकतं. पण ते प्रॉपर इंग्लिश होत नाही, पण बोली भाषेत चालतं. प्रॉपर इंग्लिश म्हणतं द इलेक्ट्रिसिटी रेस्टोर्ड. ओके. पुढचं. आता पाऊस 3 सांगतो. हा. आय हॅड बीन स्टडिंग फॉर 2 hours when the electricity restored. तेव्हा when the electricity restored. तर इलेक्ट्रिसिटी रेस्टोर्ड असं म्हणलं मी. RESTORED, रेस्टोर्ड. आता पाऊस 3 दिवसांपासून पडत होता. याचं उत्तर देणार आहे. आता स्नेहल कडलक मॅडम आल्या का तुम्ही? पाऊस 3 दिवसांपासून पडत होता. बरं. मग आता स्मिता चव्हाण मॅडम सांगाल का? हम्म. बर. मग आता मनीषा चव्हाण मॅडम सांगाल का? हा, परत सांगा बरं काय म्हणलं. हा, मला ऐकायला फॉलोईंग. फॉलिंग बरोबर आहे. हा, येस. 4 फॉर्म सांगा. हम्म. येस. व्हेरी गुड. आता मी या ठिकाणी स्लाइड बदलतो आहे. पुढची स्लाइड येईल आपल्या स्क्रीनवरती. आणि ही स्लाइड आहे आपल्या स्क्रीनवरती. ही. येस. आता 12 वाक्य म्हणजे 12वा प्रकार, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पुढील महिन्यात त्याला येथे काम करत 3 वर्षे पूर्ण होतील. पुढील महिन्यात त्याला येथे काम करत 3 वर्ष पूर्ण होतील. हे वाक्य थोडस कन्फ्युज करणारं आहे, पण प्रयत्न करायला काय हरकत नाही. काय? फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. सिंपल फ्युचर राहिलंय का? ओके ओके ओके, थांबा. हा, बरोबर. यू आर राईट. सिंपल फ्युचर राहिला.
अगदी बरोबर. येस, व्हेरी गुड. थँक यू व्हेरी मच. मला लक्षात नाही आलं. मी उद्या मुंबईला जाईन. आता हे सोपं आहे. मी उद्या मुंबईला जाईन. आता कोण सांगते? स्वप्नाली? येस. आय विल गो टू मुंबई टुमारो. चारी सांगून टाका चला. येस. 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 व्हेरी गुड. आज दुसरं, तो पुढील आठवड्यात नोकरीस सुरुवात करेल. तो पुढील आठवड्यात नोकरीस सुरुवात करेल. स्वप्नाली, कम ऑन. हम्म. ओके. म्हणजे वाक्य झालं, ही विल स्टार्ट द जॉब इन द नेक्स्ट वीक. बरोबर. आता सगळे सांगा. हम्म. हा. हम्म. हम्म. व्हेरी गुड. फॅन्टॅस्टिक. आता या ठिकाणी आपल्याला प्रतिभा मॅडमला एक चान्स द्यावा. प्रतिभा मॅडम, तुमचं नेमकं काय होतंय? रेंजचा प्रॉब्लेम होतोय. पण बघा बरं, आता परत ट्राय करून. उद्या यावेळी मी प्रवास करत असेन. सांगा बरं. उद्या मी यावेळेस प्रवास करत असेन. सांगताय? येस. श्रद्धा मॅम सांगा चला. हा. बोला ना, आवाज येतोय मला तुमचा. हा, प्रतिभा आवाज येतोय. उद्या यावेळी मी प्रवास करत असेन. सांगा. हा हा हा. एक तर यस्टरडे आहे, उद्या म्हणजे टुमॉरो होणार ते. आणि विल हॅव बीन नाही, इथे इथे फक्त विल बी येणार आहे. हम्म. काय? मला आवाज येतोय तुमचा, बोला. हम्म. हम्म. गडबड आहे. नाही नाही नाही. तुमचा आवाज नाही येते. गडबडतोय आवाज. श्रद्धा मॅम सांगा. ओके, चालेल, सांगून टाका. हम्म. हम्म. सेम टाइम चालेल किंवा धिस टाइम पण चालेल. या. हा. आता आता अश्विनी म्हेत्रे मॅडम, सांगाल का तुम्ही? तुमचं वाक्य आहे, आता कधी पण वेळ संपेल बरं का मध्येच. बघा, फ्युचर परफेक्ट टेन्स आहे पूर्ण. नाही नाही नाही. फ्युचर कंटिन्युअस टेन्स मधलं दुसरं वाक्य. ती संध्याकाळी गाणी ऐकत असेल. सांगा अश्विनी म्हेत्रे मॅडम. ती संध्याकाळी गाणी ऐकत असेल. सांगा. हा. शी विल बी. हम्म. हा हा हा. ऐकणं म्हणजे लिसनिंग. हा. ऍट द इव्हिनिंग.
हा, हे वाक्य होणार, शी विल बी लिसनिंग टू सॉन्ग ऍट द इव्हनिंग. आता नकार, शी वोंट बी लिसनिंग टू सॉन्ग इन द इव्हनिंग. प्रश्न, विल शी बी लिसनिंग टू सॉन्ग ऍट द इव्हनिंग किंवा इन द इव्हनिंग, आणि वोंट शी बी लिसनिंग टू सॉन्ग इन द इव्हनिंग, असं ते वाक्य होणार. आता फ्युचर परफेक्ट टेन्स. उद्याच्या आत मी हे पुस्तक वाचून संपवलेले असेल. आता मला सांगणार आहे, उद्या दीपाली शिंदे